नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। सगळ्यात आधी स्पष्ट करतो आपण आरोग्य विभाग भरती याच्यासाठीची ही लेक्चर सिरीज सुरू करत आहोत। आपलं पहिलं लेक्चर मी सिलेबस संदर्भात टाकलं होतं। त्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा होतील का, परीक्षा थेट होतील का की लेखी परीक्षा होईल, याला मुलाखत असेल का। मित्रांनो सगळ्या प्रश्नांची उत्तर एक मिनिटात देऊन घेतो आणि पुढे आपण लगेच या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। बघा मित्रांनो, पहिली गोष्ट सांगतोय, ही जी लेक्चर सिरीज मी सुरू करतो आहे ही या ठिकाणी थोडंसं लॉंग टाइम उद्देशाने सुरू करतो आहे। म्हणजे आता 2 महिन्यानंतर ती परीक्षा झाली तर बेस्ट, थोडीशी पुढे झाली तर बेस्ट, पुढील वर्षी जे मुलं अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे लाईफ टाइम लेक्चर असणार आहे। ते उद्याचे 2 दिवसापुरते मला बघायचे नाहीत। मग हे लेक्चर नेमके कोणासाठी आहेत आणि ज्यांना फक्त उद्या परीक्षा होणार असेल तर मी अभ्यास करेल असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कृपया आत्ताच या ठिकाणून बाहेर पडा। त्यांनी हा व्हिडिओ बघू नका। ज्यांना परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर अभ्यास करावासा वाटतो त्यांचं हे काम नाहीये, ते चुकून या ठिकाणी आलेले आहेत, ते चुकून अभ्यास करतात असं त्यांनी समजावं। म्हणजे परीक्षा डिक्लेअर झाली, परीक्षेची तारीख आली, परीक्षेची जाहिरात आली की मग आम्ही अभ्यासाला सुरुवात करणार। मित्रांनो हे अपयशाचं लक्षण आहे, हे नीट लक्षात घ्या, हे नीट लक्षात घ्या। मी म्हणजे या ठिकाणी जीव तोडून सांगतो आहे तुम्हाला, तुम्ही जर तशा कॅटेगरीतील असाल, तुम्हाला ते 3 वर्ग माहीत असले पाहिजे नीट, हौसे, नवसे आणि गौसे। तुम्हाला गौसे कॅटेगरीतील असावं लागेल सक्सेस होण्यासाठी। तुम्ही जर फक्त हौस म्हणून आले असाल, नवस करून आले असाल, झालो तर तुम्ही या कामाचे नाहीत। त्यामुळे जे सिरियस विद्यार्थी आहेत, चला बाबा परीक्षा होणार आहे कधीतरी, मला अभ्यास करून ठेवायचा आहे, परीक्षा नाही झाली लवकर तरी माझा अभ्यास वाया जाणार नाही। जरी थेट परीक्षा झाली कदाचित तरी माझा अभ्यास त्या डिपार्टमेंटमध्ये काम करताना नक्कीच कामाला येणार आहे। आजचा एक मिनिट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे। मी कोणाशी येड्यागबाळ्याशी गप्पा मारून कुठेतरी व्हॉट्सअप फेसबुकवर टाइम पास केल्यापेक्षा जर मी 10 मिनिटाचं एखादं लेक्चर ऐकत असेल तर नक्कीच माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल। असं ज्या विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी आहे, ज्यांचा असा दृष्टिकोन आहे, त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे। मग पुढचा प्रश्न हाही विचारला गेला आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये की कोणत्या पदासाठी आहे नेमकी ही लेक्चर सिरीज। तुम्ही म्हणतात की आरोग्य विभाग भरती लेक्चर सिरीज आहे, मात्र कोणत्या पदासाठी। मित्रांनो यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अधिपरिचारिका, विस्तार अधिकारी, वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, औषध निर्माता, नियमित क्षेत्र कर्मचारी, नळ कारागीर, प्रयोगशाळा सहाय्यक, कक्ष सेवक, शिपाई, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, एक्सरे टेक्निशियन, रक्तपेढी तंत्रज्ञ, अंगणवाडी पर्यवेक्षिका, NRHM, कंत्राटीमध्ये आणि आरोग्यविषयक इतर जे काही पदं आहेत त्या सगळ्या पदांना या ठिकाणी कव्हर करणार आहे। आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण तांत्रिक माहितीचा सखोल आढावा घेणार आहोत। तांत्रिक प्रश्न जे की 40 प्रश्न असतात 80 मार्क्ससाठी। मित्रांनो फार महत्त्वाचे, म्हणजे तुमचा रिझल्ट इथे याच्यावर ठरतो, कारण की ते मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, GK ते सगळेच जण करतायत, मात्र हे प्रत्येकाला वेळेवर करायचं असतं। परीक्षा आली की मग मी करणार तांत्रिक प्रश्न। मित्रांनो तुम्ही या कॅटेगरीमधून बाहेर पडा। तुम्हाला मी आधीच सगळा अभ्यास करून ठेवेल, जाहिरात आल्यानंतर फक्त मला रिवाईज करायचं आहे, डेट जाहीर झाल्यानंतर फक्त रिव्हिजन माझी बाकी राहील, या कॅटेगरीमध्ये तुम्ही आली पाहिजे। त्या मानसिकतेची तुमची तयारी झाली पाहिजे, त्या मानसिकतेने तुम्ही अभ्यास केला पाहिजे। तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। आपण जी PDF वापरतो आहोत ती या ठिकाणी विजयपथ जे प्रकाशन आहे, ज्यामध्ये लेखक विकास शिंदाळकर, तेजस करपे, सचिन कुरुंद हे लेखक आहेत, यांची PDF आपण या ठिकाणी वापरतो आहे। नक्कीच चांगलं पुस्तक आहे, त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही ती ऑनलाईनमध्ये त्या ठिकाणी मागवू शकता। मित्रांनो आज आपल्याला सखोलपणे अभ्यास करायचा आहे तो म्हणजे आरोग्याचा। आरोग्य, मग त्याच्यामध्ये आरोग्याची व्याख्या कोणी केली असा एक सोपा प्रश्न विचारला जातो, जो जागतिक आरोग्य संघटनेने असं उत्तर तुम्ही त्याचं देत असतात। ओके, WHO आपण ज्या संघटनेला म्हणतो, WHO या संघटनेने आरोग्याची व्याख्या केलेली आहे। आता लगेच बघा, तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा कोणत्या पद्धतीने करायचं। आता WHO तुम्हाला या ठिकाणी सापडली आहे, या पुस्तकामध्ये WHOची स्थापना दिलेली नाहीये, लगेच तुम्ही त्या ठिकाणी नेटवर गेले पाहिजे, कुठेतरी त्या ठिकाणी माहिती काढली पाहिजे की WHOची स्थापना कधीची आहे, WHOचं मुख्यालय कुठे आहे, या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे। आहेत माहीत असतील तर कमेंट करा, हे करायला शिका। तुम्ही जेव्हा लेक्चर ऐकतात मित्रांनो एक वही पेन जवळ ठेवा, त्याच्याशिवाय माझं लेक्चर ऐकूच नका। तुमच्याकडे जर वही पेन नसेल, तुम्हाला जर नोट्स काढायचे नसतील तर नक्कीच ऐकू नका, कारण की तुम्ही फक्त ऐकून विसरून जाणार मित्रांनो।
आपण सगळ्यांमध्ये विस्मरण शक्ती फार तगडी असते, त्यामुळे नोट्स काढायला शिका. थोडक्यात मुद्दे मांडायला शिका. काय आहे आरोग्याची व्याख्या? तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. काय म्हणजे आपण म्हणतो चला मला काही सर्दी ताप खोकला वगैरे काही नाहीये एका वर्षापासून, म्हणजे मी एकदम ओके आहे, आरोग्य संपन्न आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही. तर तुमची शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः चांगली असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य. या 3 शब्दामध्ये फार मोठा अर्थ सामावलेला आहे. शारीरिक, फिजिकली तुम्ही तंदुरुस्त आहात का? तुम्ही दररोज व्यायाम करतायत का? तुम्हाला फक्त आजार होत नाही अशातला भाग नाही. तुम्ही व्यायाम करता आहात का? शारीरिक दृष्ट्या तुम्ही स्वतःला बळकट ठेवता आहात का? ओके, तुम्ही दररोज फिरता आहात का? थोडीशी रनिंग करता आहात का? फिजिकल ऍक्टिव्हिटी करता आहात का? शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे. मानसिक दृष्ट्या तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात का? की बाहेरून अत्यंत मस्त दाखवतायत, दररोज स्टेटस अपडेट करतायत, खूप चांगले चांगले फोटो टाकतायत फेसबुकला आणि आतून पोखरलेले आहात? असं तर होत नाहीये. असं घडतंय. कालचीच घटना आहे. सुशांत सिंग राजपूत अभिनेता, ज्या व्यक्तीने महेंद्रसिंग धोनीवरील एक अत्यंत मोटिवेशनल मूव्ही केला, ज्या व्यक्तीने तो चिचोरेसारखा एक अत्यंत म्हणजे आत्महत्या करू नका या विषयाला वाहिलेला चित्रपट केला, तो अभिनेता जो यशाच्या शिखरावर आहे, खूप चांगलं नाव ज्याने कमावलं, अशा व्यक्तीला आत्महत्या करावीशी वाटते किंवा करावी लागते, याच्या मागे तुमचं मानसिक आरोग्य योग्य नसणे. बाहेरून तुम्ही स्माइल देतायत, मात्र आतून तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रबळ आहात का? तुम्ही आपले विचार व्यक्त करतायत का? लोकांपाशी, आपल्या घरच्यांपाशी, आपल्या मित्रांपाशी आपल्या काही समस्या असतील, तुमचे दुःख असतील, ते तुम्हाला व्यक्त करता आले पाहिजे, कुणाला तरी सांगता आले पाहिजे. अपयश असेल त्याचा सामना तुम्ही करू शकतात का? माझा एका मार्क्सने जर 2 वेळेस रिझल्ट गेला तर ती रिझल्ट जाणं म्हणजे काय जीवन संपवण्याचा भाग नसतो. तुम्ही पॉझिटिव्ह असले पाहिजेत. एखाद्या अपयशाने काही फरक पडत नसतो. परीक्षेत नापास झालात, नोकरी लागली नाही म्हणून खूप काही बिघडत नाही मित्रांनो. हे सगळं असणे, ही मानसिकता असणे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे. आणि पुढचं आहे ते म्हणजे सामाजिक आरोग्य. समाजामध्ये तुम्ही मिसळले पाहिजे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, विविध सामाजिक कार्यक्रम असतील, यामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. समाजसेवेसारखा घटक असेल त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. या 3ही गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आरोग्य संपन्न आहात, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क जाहीर करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे. कारण की आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक घटक फार महत्त्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने हा एक मूलभूत हक्क आहे. सांगा बरं, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत हक्क आहेत, किती फंडामेंटल राईट्स आहेत? माहीत आहे तुम्हाला? नक्कीच माहीत असले पाहिजे. कारण की तुम्हाला जीके हा सुद्धा घटक या ठिकाणी आरोग्य विभागासाठी जी भरती होते त्याच्यामध्ये विचारला जातो, ज्यामध्ये राज्यघटना हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, मूलभूत मानवी हक्क आरोग्य. आरोग्य याच्यासाठी जो इंग्रजी शब्द आहे तो आहे डिसीज. काय डिसीज म्हणजे काय? नॉट ॲट इज, आरोग्यापासून दूर राहणे. डिपार्चर फ्रॉम हेल्थ. मित्रांनो, जे हेल्थ आहे त्याच्यापासून दूर जाणे, त्याला या ठिकाणी आजार असं म्हटलं जातं, डिसीज असं म्हटलं जातं, रोग असं म्हटलं जातं. रोग मूळ शब्द काय आहे त्याच्यासाठी? रोग हा शब्द आहे. त्याची व्याख्या सविस्तर बघा. रोग म्हणजे काय? तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग. मित्रांनो, 2 गोष्टी आहेत. अडथळा येतोय कशामध्ये? जैविक कार्यांमध्ये. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय या दोन्ही पद्धतीने अडथळा येतो आहे, तेव्हा रोग होतो असं म्हणायचं. मग त्या रोगासाठी विविध लक्षणं असतात, विविध चिन्ह असतात. लक्षणं, सिम्पटम्स आपण ज्याला म्हणतो, चिन्ह ज्याला साईन म्हणतो आपण. एखाद्या आजारी किंवा अस्वस्थ करणारे जर तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागले तर त्याला म्हणायचं रोगाची लक्षणं. ही रोगाची लक्षणं त्या रोगाचं अस्तित्व सूचित करतात. तुम्हाला एखादा रोग झाला आहे की नाही हा त्या लक्षणांवरून ठरत असतो. लक्षण हा शब्द नीट लक्षात घ्या, नोटिंग करून ठेवा तुमच्या वहीमध्ये. सिम्पटम्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एखाद्या वेळेस काय होतं, वेगवेगळ्या रोगाची लक्षणं सारखी असू शकतात. डोके दुखणे, पोट दुखणे, भूक न लागणे, इजा होणे, लक्षणं. मित्रांनो, हा रोग जेव्हा होतो ना तेव्हा काही चिन्ह सुद्धा असतात. डॉक्टरांना ते लक्षात येतात.
चिन्हावरून तुमचं सारखे लक्षणं जरी असले तरी चिन्ह वेगळे असू शकतात आणि या लक्षणांच्या आधारे डॉक्टर रोग्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी पाहतो, त्याला चिन्ह असं म्हणतात. म्हणजे चिन्ह काय करतात, थोडक्यात एखादा विशिष्ट आजार, नेमका कोणता आजार आहे हे दर्शविण्याचं कार्य चिन्ह करतात. चिन्हावरून नेमका कोणता रोग झाला हे आपल्याला कळतं. म्हणजे साइन आर इंडिकेटर ऑफ डिसीज असं म्हटलं जातं. ओके, चिन्ह मित्रांनो, दोन गोष्टी नोटिंग करायच्या आहेत, एक लक्षण आणि दुसरं चिन्ह. ओके, प्रत्येक आजाराची चिन्हे ही ठराविक असतात. म्हणजे साधारणतः निरनिराळ्या रोगाची निरनिराळी चिन्हे असतात, ही लक्षात घ्या. ओके, म्हणजे फुफ्फुस दाह झाला की खोकला झाला समजावा, यकृत दाह झाला की डोळे पिवळे पडतात, लक्षणं दिसत आहेत. शरीरातील पोकळ्यामध्ये पाणी साचतं, यकृताचा दाह होत असताना, या गोष्टी लक्षात घ्या, चिन्ह आहेत. म्हणजे लक्षण आणि चिन्हामध्ये फरक काय, एखाद्या रोगाची लक्षणं समान असू शकतात परंतु चिन्ह मात्र निरनिराळे असतात. मित्रांनो, ही वाक्य नोटिंग करून घ्या. लक्षणे समान असू शकतात मात्र चिन्हे ही निरनिराळी असतात. अत्यंत महत्वाचा भाग. आणि आता पुढे एखादा आजार हा किती गंभीर आहे हा कशावरून कळतो मित्रांनो, तर आपल्या शरीरामध्ये किती रोगजंतू आहे यावरून तो आजार किती गंभीर आहे. समजा कोरोना सारखा विषाणू आहे आणि तुम्हाला हा आजार झाला, या विषाणू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केला त्या विषाणूने, ओके, कोरोनाच्या विषाणूने, तर ते किती प्रमाणात तुमच्या शरीरात आहेत, किती दिवस त्याला झालेले आहे, यानुसार त्या आजाराचं गांभीर्य किंवा गंभीरता त्या ठिकाणी आपल्या लक्षात येणार आहे. बघा, एखाद्या वेळेस जेव्हा आपल्या शरीराचा दाह होतो किंवा सूज येते, एखाद्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी लागलं, काहीतरी जखम झाली, तेव्हा काय होतं मित्रांनो, तर संक्रमणामुळे शरीरातील त्या पेशींचे नुकसान होतं. आपलं शरीर पेशींपासून बनलेलं आहे. पेशी, उती, अवयव अशा विविध संस्था आहेत आणि जेव्हा तुमच्या त्या पेशींचं नुकसान होतं तेव्हा हिस्टॅमिन नावाचे रसायन स्रवते. कोणते? हिस्टॅमिन रसायन. या रसायनाकडे रक्त आकर्षित होऊन जखमी भागातील रक्ताचे प्रमाण आणि ताप वाढतो, तसेच सूज येते. काय बघा, आपल्या शरीराला एखादी इजा झाली, एखाद्या ठिकाणी तुम्हाला लागलेला आहे, त्या ठिकाणी रक्त एकत्र येतंय, ताप वाढतोय तुमच्या शरीराला, शरीर तापू सुद्धा शकतं आणि त्या ठिकाणी विशेषतः सूज येते. हे हिस्टॅमिन जे रसायन आहे मित्रांनो, हे नीट लक्षात घ्या. पुढे पांढऱ्या रक्तपेशी अत्यंत महत्वाच्या, ज्या इंटरकेरॉन नावाचं रसायन स्रावत आहेत, त्यामुळे काय होतं, विषाणूपासून होणारं जे संक्रमण आहे त्याच्या विरोधात प्रतिकार करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये येते. म्हणजे थोडक्यात काय, हे ज्या WBC असतात आपल्या शरीरामधील, त्या प्रतिकार शक्तीचं काम या ठिकाणी करत असतात पांढऱ्या रक्तपेशी, त्याच्यामधलं इंटरकेरॉन नावाचं रसायन. आता पुढे जर बघितलं आपण तर आपण जे रोग बघतोय आरोग्याच्या या व्याख्येच्या संदर्भात, पुढे रोग, तर हे रोग जे असतात, टाइप्स ऑफ डिसीज आपण ज्याला म्हणतो, या रोगांचे कोणकोणते प्रकार आहेत मित्रांनो. आता काही रोग हे किती काळासाठी तो रोग एखाद्या शरीरात राहतो. दुसरं, त्याचा प्रसार नेमका कसा होतो. तिसरं, तो कोणत्या कारणामुळे होऊ शकतो. चौथं, त्याच्या शरीरामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे रोगजंतू आहे, तो विषाणूजन्य आहे की जीवाणूजन्य आहे. म्हणजे असे विविध प्रकारे रोगाचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. आता इथे जर तुम्ही बघितलं तर जुनाट रोग आणि तीव्र रोग असे सुरुवातीचे दोन तुम्हाला प्रकार दिसत आहेत. आता जुनाट रोग नेमकं कशाला म्हणायचं आणि तीव्र रोग कशाला म्हणायचं, कशावरून पडतात हे प्रकार, तर कालावधीवरून. ज्याचा कालावधी खूप जास्त आहे किंवा कधी कधी तो संपूर्ण आयुष्यभर बरा होऊ शकत नाही, त्याला जुनाट रोग म्हणायचं, ज्यामध्ये मधुमेह असेल, क्षय असेल. दुसरा तीव्र रोग, जो कमी काळासाठी राहतो. तीव्र रोग उदाहरणार्थ सर्दी असेल, इबोला आहे, स्वाईन फ्लू आहे, हा कमी काळासाठी राहतो मात्र घातक ठरू शकतो. कधी कधी हा रोग बरा झाला नाही तर मनुष्य दगावू शकतो. स्वाईन फ्लू सारखा आजार तुम्ही बघितला असेल. ओके, तीव्र रोग आहे. दुसरा प्रकार पडतो तो म्हणजे प्रसार त्याचा किती होतो आहे. बघा, एखाद्या प्रदेशात होतो आहे का, तो जास्त व्यापक होतो आहे का, की तो सार्वदेशिक आहे, जगभर होतोय. बघा, प्रदेशनिष्ठ, ज्याला आपण एंडेमिक डिसीजेस म्हणतो. बघा, तुम्ही आता कोरोनाच्या काळामध्ये हा सार्वदेशिकसाठी एक पॅन्डेमिक डिसीज शब्द ऐकला असेल. कोरोनाला पॅन्डेमिक म्हणून जाहीर केलेलं आहे कोणी, जागतिक आरोग्य संघटनेने. पॅन्डेमिक म्हणजे काय, सार्वदेशिक, जो जगभर पसरलेला आहे. जसा एड्स होता तसा आता कोरोना आहे, जगभर पसरलेला आहे. इथे व्यापक, जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. टायफॉइड, कॉलरा, प्लेग सारखे रोग आहे.
ज्याला एपिडेमिक असं म्हटलं जातं. काय एपिडेमिक डिसीज असा त्यासाठी एक वेगळा शब्द आहे. आणि पुढे प्रदेशनिष्ठ एका विशिष्ट काळामध्ये एका विशिष्ट भागामध्ये तो असू शकतो. त्याच्यामध्ये एक हत्तीपाय किंवा हत्ती रोग हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे, ज्याला आपण फायलेरियासिस असंही म्हणतो, जो की केरळमधले 2-3 जिल्हे आहे, आल्लापुझा, एर्नाकुलम, कोट्टायम या ठिकाणी आपल्याला आढळतो. प्रदेशनिष्ठ विशिष्ट भागामधील काही लोकांना अचानकपणे हा होतो. ओके, जास्त याचा फैलाव बाहेर होत नाही. तर प्रसार किती होतोय त्यानुसार. पुढे जर बघितलं तर रोगाची कारणं नेमकी कशी आहे त्यानुसार रोगाचे प्रकार पडतात. रोग प्रसारण नेमकं कसं होतं, तर त्यामध्ये संक्रामक रोग असू शकतात, जे हवा, अन्न, पाणी, लैंगिक प्रसारण याच्याद्वारे होतात. हवेद्वारे पसरणारे रोग हे सहजच पारेषित होत असतात, ज्यामध्ये फुफ्फुसदाह असेल, स्वाईन फ्लू असेल. पुढे वाहक कशाला म्हणायचं, आपल्या सभोवताली अनेक सजीव प्राणी असतात. एका प्राण्याकडून दुसऱ्या सजीव प्राण्याकडे अनेक आजार संक्रमित होतात. रोगजंतू वाहून नेणाऱ्या प्राण्यांना वाहक असे म्हटले जाते. काय वाहक, रोगजंतू वाहून नेणारे प्राणी. मित्रांनो, वाहक ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, जी की आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातोय, थोडक्यात त्याला आपण वाहक म्हणतोय. आणि हा वाहक वेगवेगळा असू शकतो. ओके, रोग प्रतिबंध म्हणजे नेमकं काय. रोग प्रतिबंध समाजातील लोकांचा रोगापासून, त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या प्रत्यक्ष व संभाव्य शारीरिक धोक्यांपासून तसेच त्याच्या घातक परिणामापासून बचाव करण्याकरता ज्या उपाययोजना आपण करतो त्याला रोग प्रतिबंध किंवा रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना असं आपण म्हणतो. कोरोनाची साथ जेव्हा आहे तेव्हा आपण बघतो आहे की सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क बांधणे असेल, त्याच्यानंतर सॅनिटायझरचा वापर असेल, वारंवार हात धुणं असेल, या सगळ्या बाबी काय आहे, या रोग प्रतिबंधात्मक बाबी आहे. ओके, पुढे प्रतिक्षम कशाला म्हणायचं, सजीवाच्या शरीरामध्ये रोगाला प्रतिकार करण्याची किंवा त्याचा फैलाव रोखण्याची जी क्षमता असते तिला प्रतिक्षम असं म्हटलं जातं. मानवी शरीरातील एक विशिष्ट क्षमता. ओके, आपण म्हणतो बघा अँटीबॉडीज तयार होत आहेत आपल्या शरीरामध्ये, तो मुद्दा. पुढे लसीकरण, व्यक्तीच्या शरीरात कार्यक्षम प्रतिकारक क्षमता निर्माण व्हावी म्हणून लस दिली जाते, तिला लसीकरण म्हटलं जातं. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आरोग्याची व्याख्या आणि त्याच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. नक्कीच तुम्हाला आरोग्य विभागाच्या विविध परीक्षांचा, विविध पदांसाठीच्या जेव्हा तुम्ही परीक्षा देणार तेव्हा हे मुद्दे खूप फायदेशीर ठरणार आहेत. ही लेक्चर सिरीज तुम्हाला आवडत असेल, अशीच पुढे चालावी असं वाटत असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. आणि याच्या पुढीलही लेक्चर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा. ते जे घंटीचं बटन आहे ते क्लिक करून ठेवा. मित्रांनो, चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.